आज आपण सरदार पटेल वार्डामध्ये आलो आणि सरदार पटेल वार्डामध्ये हा जो वार्ड आहे तो पूर्ण पाण्याने भरला होता। हा तुम्ही नाला पहा इकडे, हा नाला पूर्ण ओव्हरफ्लो झाला होता आणि जे प्रॉब्लेम आहे ते सांगते। पूर्ण रस्त्यावर पाणी होतं, हा रस्ता पूर्ण भरला होता। आता पाणी बंद झाल्यामुळे हा रस्ता मोकळा झाला। पाणी जर चालू असतं तर हा पूर्ण रस्ता भरून गेला असता, कारण इकडे पाणी हा पूर्ण वाहत येते आणि पूर्ण घरात शिरते, तिकडे पाणी जात नाही आणि इकडे या साईडनी पाणी पास होत नाही आहे, तिकडे नालीच नाही आहे। तर तिकडे जो पूल आहे तो रेल्वेचा, जे रेल्वे चालली आहे त्या रेल्वे पासूनचा पूर्ण पुलाचं पाणी पूर्ण इकडे वापस येते आणि पूर्ण घरात घुसते। अच्छा, पुलाचं पाणी पूर्ण इकडे वापस येते? हा, वापस येते इकडे। आणि हे पाणी इथून अटकते का मला? हा, पाणी इथं अटकतो, पासच नाही होत पाणी, बुजलं आहे पाणी, पाणी बुजलं, ओव्हरफ्लो होऊन पाणी इकडे येते असं तिकडे जातं। तिकडे म्हणजे हे जे पाणी तिकडे झाले पाहिजे किंवा इकडे झाले पाहिजे ते इकडे न जाता इकडे येते, अंदर येते आणि पूर्ण पाणी भरते आहे घरात। या रस्त्यावर पूर्ण पाणी राहतं? हा, पूर्ण पाणी जाते। आता पण मग पावसाला पूर्ण पाण्यात भरला होता। मगाशी सकाळी टाकला होता व्हिडिओ, मी कमर पाण्यातून आलो। तर अशा प्रकारची इथे व्यवस्था आहे सध्या। आता काही थोडासा आम्हाला इथे यायला थोडा वेळ झाला म्हणून तुम्हाला पाणी दिसून नाही राहिलं, पण खऱ्या अर्थाने काही वेळेपुरती इथे जे सिच्युएशन होती ते थोडीशी अलग होती।